चहा घे. समिधा, अद्रक घालून चहा केली, तुला आवडते ना म्हणून. हे राधिका ताई, चहा एकदम मस्त झालाय. समिधा, डब्यात थालीपीठ पण ठेवलंय. नानीजी म्हणाल्या समिधाला आवडतं ते कर, खाशील? थँक्यू. राधिका ताई, तू काहीही बनवलंस ना तरी ते मी आवडीनेच खातो. मुळात तुझ्या हातालाच इतकी चव आहे ना, साधी आमटी सुद्धा छान लागते. उगीच कौतुक करू नका. अथर्व, चल रे लवकर. अथर्व, उशीर होऊन राहिला ना. पंकज, हा? बाकी काही म्हणा, पण राधिका चहा एकदम मस्त करते, एकदम कडक. आणि रोजच्या जेवणाची तीच चव कशी काय मेंटेन करते काय माहिती. त्यासाठी रोजची प्रॅक्टिस लागते. कळतोय टोमणा, लगेच बोलून दाखवायची गरज नाहीये. हे पण समिधा, एक गोष्ट मात्र नक्की, चला त्या निमित्ताने का होईना तू राधिका ताईला अप्रिशिएट तरी केलंस, पाहून बरं वाटलं खरंच. पंकज, माझा राधिकावरती वैयक्तिक राग कधीच नव्हता, पण तू आता पाहिलंस ना तिला काय अवतारात असते आणि किती जोरात बोलते. इरिटेट होतं. हे बघ, माझं डे 1 पासनं एवढंच म्हणणं आहे की तिने स्वतःला जरा बदलावं. दॅट्स इट. आणि माझं सुद्धा एवढंच म्हणणं आहे समिधा, तू सुद्धा त्या शनयासोबत इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ना जरा किचन मध्ये लक्ष घालत जा. मला आवडेल तुझ्या हातचा चहा रोज प्यायला. अजिबात नाही पंकज, प्लीज. का? अरे समिधा, तू घरात आल्यापासून रोज आम्हीच चहा बनवतो. कधी नाना तर कधी नानी, संडेला मी. आणि असंही आपला हात क्वचितच किचन मध्ये असतो म्हणा. अरे असू दे ना, पण असते एकेकाची आवड. देअर यू आर. आता कळलं राधिका ताईची आवड कशात येते. एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचंय की तिला स्वयंपाकघरात काम करायची आवड आहे तर तिला करू दे. मला बाहेर जाऊन ऑफिस मध्ये काम करायची आवड आहे, सो मी ते करणार ना. समिधा अगं पण पंकज, बास. आता मला याच्यावरती परत वाद नकोय, कारण हा वाद न संपणार आहे. निघूया आपण. ओके. ए राधिका ताई, येतो का? हा पंकज भाऊ, दार लावून घेते मी. अथर्व, चल लवकर. काहीतरी राहिलं वाटतं यांचं. नमस्कार मॅडम. रघु भाऊजी, हो, या ना, या आत या. डब्बे घ्यायला आलो होतो. अहो, डबे तयारच आहेत. आधी बसा बरं, चहा म्हणते तुमच्यासाठी. आणि हो, ते हिशोबाचं पण करून ठेवा बरं. ते करू, आधी बसा. हो, पण मॅडम उशीर होईल ना ऑफिसला जायला. मला माहिती किती उशीर होतोय ते. बसा तुम्ही. पण ते लवकर कर. हो, करते. मीच बॉस आहे ना, हो. मग मीच सांगते ना तुला. घेऊन ये ना तू, तुझ्या सरांनाच हवाय चाय मसाला. काय नाही चाय मसाला. मसाला. हा. मॅडम पैसे घेऊन. नाही, एवढे पण पैसे नाहीत का तुझ्याकडे? ठीक आहे, लवकर घेऊन ये. ते परत काय आणायचं मॅडम? चाय मसाला चहा. टाइम. हा हा. लेकराला मोठे होतील कपडे. काय बोलतोय हा? रेवती, तू इथे काय करून राहिली? अगं मीटिंग होती. तू कुठे बकुळाकडे? हो ना, थोडं मसाल्याचं साहित्य कमी पडत होतं, तेवढं घेते आणि लगेच चालली जाते तिच्याकडे. तुला सोडू कुठे? नाही नाही, नको, इथे तर आहे ना. हा, हो हो, येऊन राहिले. हो का? धणे किती कमी पडतायत? बर 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 बर, आणते मी. तुम्ही तेवढं खोबरं भाजून ठेवा. हा, आणि चालेल. हो, येऊन राहिले लगेच. हा, काम जोरात चाललंय वाटतं. हो, बायका कशा आहेत? खूप चांगल्या. आणि मुख्य म्हणजे आपलेपणानं काम करतात. तुला सांगू का रेवती, काम करताना आपलेपणा असेल ना तर सगळं व्यवस्थित होतं.
खरंय, आपलेपणा तर हवाच, तरच काम जोमात आणि चांगलं होतं. खरंय. आता बघ ना, ऑर्डर मिळाली तेव्हा वाटलं तरी होतं का इतक्या भरभर काम पूर्ण होईल? नाही ना. आता आज आम्ही अख्खं काम पुरंच करून घरी जाणार, त्याच्याशिवाय जाणारच नाही. इच्छाशक्ती कामी आली, आम्ही जिद्दीनं उभं राहिलो आणि या बायकांनी मला खूप साथ दिली. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. त्यांचंही आणि तुझंही. माझं कसलं कौतुक. चल आता खूप बोलायला लागली, येते मी. हा, रात्री भेटूया. चल निघते. बाय बाय. हो बाय. हॅलो शिवानी, सक्सेस स्टोरी सापडली आपल्याला. एक अशी सामान्य गृहिणी जिने काहीतरी असामान्य करायचं ठरवलं. मी निघाले, तुला पिकअप करते वाटेत. डायरेक्ट तिकडेच जाऊया. बाय. हा गणेश बोल रे. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. आज कसं काय अचानक फोन केलास? मुंबईत आलो होतो ऑफिसच्या कामासाठी. सलील पण आलं बरोबर. आता तुला भेटून जावं. अरे उत्तम. तुला मी आधी ईमेल केलेलं प्रपोजल वगैरे मिळालंय ना सगळं? हो, मेल मिळाला. आणि त्याचबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. अरे ग्रेट, मग भेटूया की. बरं, सध्या नवीन काय लॉन्च करताय का? हो, आता हे काय सगळं फोनवरच बोलायचंय की भेटल्यावरही काही ठेवशील? ये ना, आपण भेटूया ना. हो हो हो, इथे. हा नाही, ऑफिसचा पाठवतो, पण आज मी ऑफिसला नाहीये, म्हणजे उशिरा जाणार आहे जरा. हा, ओके ओके सो आता घरीच आहे. तू काम कर ना, घरी आहे ना. ओके, चालेल. हा, मी ऍड्रेस मेसेज करतो तुला. हो हो, चल बाय बाय. बाय. कोणाचं फोन होता? अगं माझा खूप जुना मित्र आहे, म्हणजे आधीच्या कंपनी. तू नीट उभी राहा ना शनाया. आधीच्या कंपनीमध्ये कलिग होता, आम्ही खूप चांगले मित्र. आता तो एका मोठ्या कंपनीचा मार्केटिंग मॅनेजर वगैरे. दे आर इन टू हॉटेल मॅनेजमेंट. त्यांच्या चेन्स आहेत आणि बरंच काय काय. त्यांना आपल्या फूड प्रोडक्टचं सगळं प्रपोजल पाठवलं होतं. अजूनही पुढे डिटेलमध्ये बोलूच आता. ओके. ए बरं झालं, तू अजून चहा टाकलाच आहेस ना? 2 कप चहा वाढव ना, हे दोघं पण येतील. वे आहे सिस्टम मी ऑलरेडी केले ते. बरं ऐक. आणि चेंज करशील ना तू? का? नाही म्हणजे हे चांगलेच आहेत कपडे, पण घरचे आहेत ना. नाही कसं आहे, पहिल्यांदाच ते तुला भेटतायत आणि थोडंसं प्रोफेशनल पण बोलणं होईल तर. हे बरं, चहा पण करा, कपडे पण बदला, सगळं कसं जमणार? त्यांनाही कळू देत ना माझी गर्लफ्रेंड कशी गॉर्जियस आहे ते. प्लीज. ठीक आहे, फाईन, बदलतोय. थँक्यू बच्चा. पुढे बदलेल. रघु कुठे आहे? काय म्हणाली? मॅडम तू. रघु भाऊजी, तुम्ही इथे अजून ऑफिसला नाही गेले? मॅडम, सनाया मॅडमने काम सांगितलं ना. आता काय काम सांगितलं तिनं? चहा मसाला आण म्हणून. साहेबांना त्यांच्या हातचा चहा प्यायचा आहे ना. हाव का? तुमच्या घरातून बाहेर निघालो, लगेच त्यांनी मला पाहिलं, दिलं कामाला पाठवून. थांबा, मी तुम्हाला घेऊन देते. अहो तुम्ही कशाला घेऊन देता? तुमच्या खिशाला कशाला उगीच चाट? थांबा. अहो मॅडम, त्यांनी पैसे दिले मला. ओ मावशी, ते चाट मग आपला चाट चहा मसाला द्या बरं. नाही नाही नाही, चाट मसालाच द्या. अहो पण हे चहा रघु, हा मॅडम. बरं आहे, स्टँड ओवर. मी काय केलं मॅडम? तुला आज सकाळी मी काय सांगितलं होतं, काय आण म्हणून? चाय मसाला. तू काय घेऊन आलास रे? चाट मसाला घेऊन आलास ना? मॅडम चुकून झालं मॅडम, मुद्दाम नाही केलं. बेटर यू टेल मी, हे कोणी केले? ऑर एल्स यू नो मी काय करू शकते. नाही खरंच मॅडम. नाहीच सांगणार ना तू? ठीक आहे, गॅरीला येऊ दे, डिसमिस करते आपण.